अनिल देशमुखांवर सीबीआयकडून आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला। अनिल देशमुखांनी ट्विटरवर या संदर्भातली माहिती दिलेली आहे। सीबीआयकडून गुन्हा दाखल झाल्यानं देशमुखांनी फडणवीसांवर टीका केली। जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू सरकली असंही देशमुखांनी म्हटलं। फडणवीस कटकारस्थान करत असल्याचा देशमुखांचा आरोप आहे। मी कोणत्या पोलीस अधिकाऱ्यावर जळगावच्या प्रकरणामध्ये की भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या कार्यकर्त्याला अटक करा अशा पद्धतीनं दबाव टाकला असा त्यांचा आरोप आहे। हे सगळं देवेंद्र फडणवीसाचं कारस्थान आहे। 3 वर्षापूर्वी त्यांनीच अशा पद्धतीचा माझ्यावर खोटा आरोप केला होता आणि आता हे नवीन पुन्हा सीबीआयच्या माध्यमातून त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे। ठीक आहे, कोर्टामध्ये हे प्रकरण जाईल, याची चौकशी होईल, त्याला सामोरे आम्ही जाऊ। तुम्हीच तुमच्यावर गुन्हा असेल तर तुम्हाला जजची नियुक्तीपत्र कोणी देणार आहे का? आणि मग जगामध्ये महात्मा गांधींनंतर असा एक गुन्हेगार दाखवा जगामध्ये की जो आपला गुन्हा मान्य करतो। आणि म्हणून जेव्हा तुमची चौकशी होते तेव्हा ते चौकशी मध्ये जर तुम्ही निर्दोष असाल, तुम्ही जे काही चौकशी करणारे लोक जो आरोप करताय त्या आरोपाच्या संदर्भात तुम्ही योग्य पुरावे द्याल तर मला वाटतं की तुम्ही निर्दोष ठराल ना। आता जे काय करतायत कुडगुड्या ते देवेंद्र फडणवीस साहेब करतायत, त्या कुडगुड्याचा फायदा हा त्या इतर 2 पक्षाला होतोय का नाही हे आपल्याला तिथं सांगता येणार नाही। पण मग पक्ष फोडणं असेल, आता अनिल देशमुख साहेबांना सुद्धा नोटीस पाठवणं असेल, त्याच्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांचा पुढाकार आहे। इतरही लोकांना अडचणीत आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब एवढे कष्ट घेत असतील तर अजितदादा पक्षाला आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला मी आव्हान करतो की तुमच्यात जर हिंमत असेल तर खुल्ला तुम्ही सांगावं की या येणाऱ्या विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि बीजेपीच आमचं म्हणजे त्यांचं महायुतीचं तिथं प्रतिनिधित्व करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।